चला, 3 राजांनी प्रतिज्ञा केल्या. एक राजा जो विदेशामधून भारतामध्ये आला, क्या था उस राजा का नाम? जो विदेश से भारत में आया था, उस राजा का नाम क्या था? सिकंदर. त्या राजाचं नाव होतं सिकंदर. सिकंदर जब भारत में आया तब सिकंदर प्रतिज्ञा करता है, मैं सिकंदर प्रतिज्ञा करता हूं कि सुई के टोक पर आने इतनी जगह भी मैं भारतवासियों को नहीं रहने दूंगा. सुईच्या अग्रभागी मावण्याची जागा सुद्धा मी भारतवासियांना राहू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारा सिकंदर आहे महाराज. तो सिकंदर प्रतिज्ञा करतोय. भारतावरती हल्ला केला, सोमनाथावरती हल्ला केला, वाटेल ते लुटलं भारतातलं. शेवटी हा सिकंदर पैशावरती झोपू लागला. एवढं धन कमावलं की नोटांवरती झोपू लागला. और जब सिकंदर का अंतकाल आया तब सिकंदर प्रधान जी को बुलाता है. बोले प्रधान जी यहां आइए. बोलो राजन क्या बात है? बोले प्रधान जी जब मेरी शव यात्रा निकलेगी ना तब मेरे दोनों हाथ लटका के रखना. क्यों लटका के रखना? क्योंकि इस दुनिया को मालूम होना चाहिए, इस दुनिया को मालूम होना चाहिए कि व्यक्ति ने अपने जीवन में कितना भी धन का संचय किया तो वह साथ में नहीं जाता. जब सिकंदर का अंतकाल आया, सिकंदर की शव यात्रा निकली, तब दोनों हाथ लटके हुए थे. अरे याद रख सिकंदर के हौसले तो वाली थे, याद रख सिकंदर के हौसले तो वाली थे, लेकिन जब गया था दुनिया को छोड़ के तब दोनों हाथ खाली थे. अब ना वो हलाकू है और ना उसके साथी है, जंग जुना कोरस है और ना उसके हाथी है. ना रही है किसकी ना रहेगी किसकी, आदमी तो उसे कहते हैं, मरने के बाद याद आएगी उसकी. उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एक मरणेची सरे, तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरावं सर्वांना लागतं पण कीर्ती रूपाने उरावं लागतं. शेवटी सिकंदर ज्यावेळेस गेला, सिकंदराची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. चला दुसरा राजा झाला श्रीलंकेचा. दुसरा राजा झाला श्रीलंकेचा. त्याचं नाव काय होतं? श्रीलंकेचा राजा, त्याचं नाव काय होतं? रावण. या रावणाने प्रतिज्ञा केल्या, सुवर्णाला मी सुगंध आणेन. नंबर 2 आकाशाला पायऱ्या करेल. नंबर 3 समुद्राचं खारं पाणी हा रावण गोड करेल. रावणाला जर वाटलं असतं तर रावणाने समुद्रामध्ये पोतीची पोती सागर वसली असती आणि समुद्र गोड केला असता. रावणाला वाटलं असतं तर सुवर्णावरती कोणत्याही प्रकारचा एक सेंट मारला असता तर सुवर्णाला सुगंध आणला असता. रावणाला जर वाटलं असतं तर कितीतरी टनचं सिमेंट वापरून रावणाने आकाशाला पायऱ्या केल्या असत्या, परंतु प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. काय कमतरता होती रावणाजवळ महाराज, त्याचं वर्णन आमचे तुकोबाराय करतात. किती संपत्ती होती रावणाजवळ. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष घरे विटे बंदे. 5 लाख घर पाषाणाची. पाषाण म्हणजे मार्बल आणि मार्बल म्हणजे संगमरमर. तुम्ही आम्ही आमच्या घराला 2-3 चिपा लावतो, 10 बाय 10चा रूम करतो आणि तुमची आमची कॉलर टाईट होती म्हणजे माझ्यासारखं घर कोणीच बांधलं नाही. जर तुम्हाला अभिमान आला असेल तर रावणाकडे बघा आणि मग तुझ्या संपत्तीचा अभिमान करा. 5 लाख घर पाषाणाची, 7 लाख घर विटेबंदी. तुमच्या आमच्या बंगल्यांसारखे 7 लाख बंगले. कोटी घरे तेथे काश्या आणि तांब्याची, कोटी घर काश्या आणि तांब्याची. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ज्या सप्तकोटीमध्ये रावण राहत होता ती सप्तकोटी म्हणजे 10 बाय 10चा रूम नाही महाराज, 15 बाय 15चा हॉल नाही, तर ती सप्तकोटी म्हणजे भव्य दिव्य अशी सप्तकोटी. आणि तिचा एक एक खांब म्हणजे 20-20 टनचा. मला सांगा आज सोन्याचा भाव काय हो? सोन्याचा भाव म्हणजे 2600 रुपये ग्रॅम. आता मला सांगा 2600 रुपये ग्रॅमने सोनं काय किलो झालं?
काय किलो झालं? 26 लाख रुपये किलो. 26 लाख रुपये किलोचं सोनं, असं कितीतरी टन सोनं त्या सप्तकोटीला लागलेलं होतं. सांगा काय कमतरता होती रावणाजवळ? परंतु तुकोबराय म्हणतात एवढं असल्यावर, अरे एवढं असल्यावर ही तू कामाने जाती संपदाय भाती, तू कामाने जाती तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढी म्हणजे केवढी, जे सांगितली ना मी, केवढी म्हणजे तेवढी. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची रावणाची सप्तकोटी. त्या रावणात तो रावण त्या सप्तकोटीमध्ये राहायचा. सोन्याला सुगंध बांधेल, आकाशाला पायऱ्या करेल, समुद्राचं खरं पाणी गोड करेल. रावणाला वाटलं असतं तर ह्या प्रतिज्ञा पूर्ण केल्या असत्या. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. रावणाची नीती पापाची होती म्हणून प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. चला तिसरे राजे झाले आपल्या महाराष्ट्राचे लाडके राजे. त्यांचं नाव काय? छत्रपती शहाजी, शिवाजी शहाजी राजे भोसले हे त्या राजांचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा करतात. रोहिणेश्वराच्या दरबारामध्ये छत्रपती शिवराय गेलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज रोहिणेश्वराच्या दरबारामध्ये प्रतिज्ञा करतात की हे रोहिणेश्वरा, आपण अभिषेक करू, लोण्याचा, दुधाचा, ताकाचा, पाण्याचा, गोमूत्राचा आपण अभिषेक करतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शमशिरेने काय काढलेला आहे? बोट कापलेला आहे. आणि छत्रपती शिवरायच्या ठिकाणी प्रतिज्ञा करतात की रोहिणेश्वरा, हा छत्रपती शिवबा प्रतिज्ञा करतो की हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य मिळून येईल. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा. वयाच्या 16व्या वर्षी महाराज किती? 16व्या वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी जगद्गुरु शंकराचार्यांनी गीतेवरती भाष्य केलं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीवरती ऑब्झर्वेशन केलं, गीतेवरती ऑब्झर्वेशन केलं. प्रभू प्रिय सज्जन हो, वयाच्या 16व्या वर्षी आमचे जगद्गुरु तुकोबाराय, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहितात आणि त्या ठिकाणी वयाच्या 16व्या वर्षी तुमची आमची पूर्व मोकाट सुटली. तुमचा आमचा मुलगा कुठे जातो हे तुम्हाला आम्हाला माहित नाही. तो कॉलेजला जातो का, बियर बार मध्ये जातो का, कोणा पार्टीमध्ये जातो का, कोणा मैत्रिणीच्या घरी जातो का, कोणा मित्राच्या घरी जातो, हे कोणीच तुम्ही आम्हाला विचारत नाही. मुलीचंही तेच लक्षात ठेवा. आपल्या भारतावरती फार आक्रमण आलंय, हिंदू धर्मावरती फार आक्रमण आलं. प्रभुप्रिय सज्जन हो, द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या नावाची वेबसाईट निघाली. ही एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे लव जिहाद. हे प्रकरण फार गाजलं. या संस्थेचा एकमेव उद्देश म्हणजे हिंदू तरुणींना पटवून, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून, त्यांच्याशी लग्न करून त्यांच्यापासून संतती उत्पन्न करणे आणि त्यांना वैश्यालयामध्ये ढकलून देणे या संस्थेचा उद्देश आहे. ही फार अशी मोठी संस्था आहे. म्हणून ज्या वेळेस आपली मुलगी घरातून निघते त्यावेळेस पासून तिच्यावरती लक्ष ठेवा. आणि विशेष करून म्हणजे मुलींजवळ अँड्रॉइड मोबाईल देऊ नका. तुम्हाला घ्यायचा आहे ना 1000-1200 रुपयाचा सॅमसंगचा मोबाईल घेऊन द्या त्यांना. हा बेटा तू कुठे आहे? हा आई मी शाळेमध्ये आली. पण ती शाळेत नसते, ती मैत्रिणीच्या घरी गेलेली असते. मैत्रीण म्हणजे, मैत्रिणीचा उलटा विरोधार्थी शब्द म्हणजे कोणता? मित्र. मुलगी जेव्हा घरातून निघते तेव्हापासून तिच्या फोनाला सुरुवात होते. कॉलेज येत नाही,
तोपर्यंत ही मुलगी बोलतच राहते. काय माहिती तिच्या मावशीशी बोलते का, तिच्या मावसाशी बोलते का, तिच्या काकाशी बोलते का, काकीशी बोलते, कोणाशी बोलते हे कोणालाच माहिती नाही, कोणालाच ठाऊक नाही. प्रभुप्रिय सज्जन हो, आणि असं करून करून आपल्या भारतातल्या काहीतरी हिंदू नारींना पटवून प्रेमाच्या जाळ्यात फसून त्याच्याशी लग्न करून काहीतरी मुसलमान युवकांनी घरं बांधले, त्या ठिकाणी त्यांची घरं बसवले आणि त्या हिंदू मुलींना हाकलून दिलं. धर्माला सांभाळा, धर्माचे पाडण करणे पाखांड खंडन, करणे पाखांड करणे पाखांड खंडन, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन. धर्माचे पालन, धर्माचं पालन करा. जो धर्माचं पालन करतो धर्म त्याचं पालन करतो. सुभाषितकार सांगतात धर्म एव महत्वंती धर्मो रक्षिता रक्षिता तस्मात् धर्म नो हंतयो मानो धर्मो हतो वधित. जो धर्माची रक्षा करतो धर्म त्याचं रक्षण करतो. जो धर्माचं हनन करतो धर्म त्याचं काय करतो, हनन करतो. म्हणून तुम्ही धर्माचं पालन करा. आपल्या मुलींवरती लक्ष द्या, कारण आपली मुलगी म्हणजे या भारतीय संस्कृतीची झाशीची राणी आहे. प्रभुप्रिय सज्जन हो, आपल्या मुलीला झाशीची राणी बनवा, आपल्या मुलीला आई जिजाऊ बनवा. आपल्या आईला नुसती शिकवून डॉक्टरीन बनवणे हे आईचं फर्ज नसते, तर आईचं फर्ज असते की आपल्या मुलीला वीरांगना बनवायचं. आणि म्हणून संस्कृतीला जोपासा. चला, छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा करतात आणि वयाच्या 16व्या वर्षी तुमचे आमचे पोरं बहुत प्यार करते तुमको कसम जायले कसम जायले लो. किसकी कसम? खुदा की कसम बहुत प्यार करते तुमसे. वयाच्या 16व्या वर्षी. म्हणून आमचे काही कवी लोक सांगतात ना, 16वा वरीच धोक्याचा, 16वा वरीच धोक्याचा. तुमच्या आमच्या मुलांसाठी बोकांड सुटले हो, तुमचे आमचे मुले ना मुली बोकांड सुटले. कोणीच त्यांना विचारत नाही, कोणीच विचारत नाही की बाबा तू काय करतोय. आणि त्या ठिकाणी बाबाला ह्या कॉलेजमध्ये जाण्याकरता पैसे मागतो, बाबा मला 2000 रुपये पाहिजे, बाबा फटकने काढून देतात. आणि आई मध्ये काहो त्या मुलाला तुम्ही पैसे देतात पण विचारत सुद्धा नाही, अगं काय करेल माझा मुलगा, मी जर कमाई करतोय तर माझ्या मुलासाठी करतोय. एक लक्षात ठेवा, तुम्ही मुलासाठी कमाई करा, परंतु तोच मुलगा म्हातारपणी तुमचा एंटीना फिरवला असं वागू नका. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रुढेश्वराच्या दरबारामध्ये प्रतिज्ञा करतात. हे रुढेश्वरा या शिवबा प्रतिज्ञा करतो या हिंदुस्थानाला, या हिंदुस्थानाला, हिंदुस्थान म्हणजे लहानसा नाही प्रभुप्रिय सज्जन हो, हिंदुस्थान फार मोठं आहे. नुसतं महाराष्ट्राला शिवबा मिळाले नाही तर या हिंदुस्थानाला मी हिंदवी स्वराज्य मिळून देईन. ही वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस शहाजी राजासोबत आदिलशहाच्या दरबारामध्ये गेले आणि आदिलशहाच्या दरबारामध्ये आता शहाजी महाराज शिवाजी महाराजांना म्हणतात, हे शिवा आदिलशहाला मुद्रा कर बघू. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे, पिताजी इस आदिलशाह के तलवे जो चढ़ता होगा वही आदिलशाह के इस चरणों पर झुकेगा. मैं आदिलशाह के तलवे चढ़ता नहीं, इसलिए मैं इस चरणों पर झुकूंगा नहीं. जो कुत्ते की औलाद होगा वही इसके चरणों पर झुकेगा. मैं तो नहीं झुक सकता पिताजी, क्योंकि मैं तो शेर की औलाद हूं और शेर की औलाद किसी के आगे नहीं झुकती. इसलिए हिंदुस्तान पे राज किया क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. हिंदुस्तान पे राज किया क्योंकि जिस्म उसका फौलाद का था और किसी के आगे नहीं झुका क्योंकि वह मर्द मराठा हिंदू की औलाद था. कोणापुढे झुकले नाही छत्रपती शिवाजी महाराज, कारण ते हृदय महाराज वाघाचं होतं, वाघाचं. आणि तुमचे आमचे वाघ पाचच्या पुढेच तुमचे आमचे वाघ. हो, हा पाचच्या पुढे, तुमचे आमचे वाघ पाचच्या पुढे. महाराज निघाले की गटारीमध्ये तो बायको बसतील आणि मग ते तिकडनं आला की याची आई म्हणते, आला माझ्या वाघाचं पिल्लू. तुमचे आमचे वाघ पाचच्या पुढे. छत्रपती शिवाजी महाराज हे खरे वाघ होते प्रभुप्रिय सज्जन हो, म्हणून कोणापुढे झुकलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी कीर्तनामध्ये बसलो आहे. छत्रपती शिवाजी झाले नसते तर या ठिकाणी आपण कीर्तनामध्ये बसलो नसतो. सर्वांची सुनता झाली असती. काशी की कला जाती थी
मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो हम सबकी सुनता होती थी. लक्षात ठेवा, एक शिवाजी जर झाला नसता, बोला जय जयकार शिवाजीचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. बोला जय जयकार शिवाजीचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. बोला जय जयकार एक शिवाजी जर झाला नसता, झाली असती सर्वांची चिंता. शिवाजी झाला नसता, सारा थाट हो मिया बीबीचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. सारा थाट हो मिया बीबीचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. एक शिवाजी जर झाला नसता, झाली असती सर्वांची चिंता. शिवाजी झाला नसता, चंद धोतर दिसले नसते, दाढी मिशी विराजित असते. मंत्र पडते अल्लाह अकबराचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. मंत्र पडते अल्लाह अकबराचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. केला सांभाळ हिंदू धर्माचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. नारी निरी 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 नाना असंही म्हटलं चालते. नारा निरी 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 नाना. एखाद्या वेळेस पाठ नसते म्हणून असंही म्हटलं तर चालते, कारण मी ही प्रत्येक वेळा कोण्या वेळा मलाही माहित नसलं, मी असंच बोलतो. बोला जय जयकार शिवाजीचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचा सांभाळ केला. एक शिवाजी जर झाला नसता, झाली असती सर्वांची सुनता. सारा थाट हो मिया बीबीचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. गंध धोतर ही दिसले नसते, दाढी मिशी विराजित असते. मंत्र पडते अल्लाह अकबराचा, केला सांभाळ हिंदू धर्माचा. मी म्हणतो, ना हिंदू से है ना मुसलमान से है, ना हिंदू से है ना मुसलमान से है, इस देश को तकलीफ तो सिर्फ बेईमानों से है. कारण अमेरिकेने ज्यावेळेस पहिलं चंद्रयान चंद्रावरती पाठवलं, त्यावेळेस त्या चंद्रयानामध्ये राकेश शर्मा नावाचा इंडियन माणूस होता. आणि तो इंडियन माणूस त्या चंद्रयानाला पूर्ण आकाशामध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरवायचा. त्यावेळेस आपल्या देशाच्या प्रधानमंत्री होत्या दिवंगत इंदिरा गांधी. इंदिरा गांधी त्या राकेश शर्माला विचारते, शर्मा जी आप जब आसमान में होते होगे, आप आसमान में विहार करते होगे, तब हमारा देश आपको इस दुनिया में दिखता होगा. बताइए शर्मा जी, हमारा देश इस दुनिया में कैसा दिखता है? शर्मा जी का उत्तर है, सारे जहां से अच्छा हम बुले सकी गुल सता. क्या बताऊं, हमारा देश, हमारा देश, हमारा देश सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा. हिंदू सत्ता हमारा, हम बुलबुले है इसकी, ये गुल सत्ता हमारा. अरे जितने मुसलमान पाकिस्तान में नहीं, उतने तो भी हिंदुस्तान में रहते हैं. लेकिन हिंदुस्तान की मुसलमान की दिल की धड़कन कहती है, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. मजहब सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है हम वतन के, हिंदू सता हमारा हमारा. सारे दास आता हिंदू सता हमारा हमारा. सारे दास आता, सारे जहां से अच्छा हिंदू सत्ता हमारा. इस देश में हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबका भाईचारा, ऐसा हमारा देश आहे सज्जनो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुस्थानाचा, या हिंदवी स्वराज्याला हिंदवी स्वराज्य मिळून दिलं. म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये आहे, छत्रपती शिवाजी झाले नसते तर कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही बसलो. छत्रपती शिवाजी झाले नसते
तर गायला मारण्यापासून थांबवा हा कायदा सुद्धा लागू झाला नसता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक कसाई होता आणि एका शेतकऱ्याने त्याची गाय त्या कसाईला विकली. नेमके छत्रपती शिवाजी महाराज तिथे आले. शेतकऱ्याला म्हणतात, हे शेतकऱ्या, जर या गायीला, या माझ्या मातेला तू कापलं ना तर एक लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, तुझे दोघं हात दोघी पाय कलम करेल आणि देणाऱ्याची सुद्धा मी कलम करेल का जी माझी माय, माझी गौमाता मला माझ्या प्राणापेक्षा श्रेष्ठ आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. अखिल कोडे ब्रह्मांडाचे चालक मालक परमात्मा भगवान श्री बाकी बिहारी श्रीकृष्ण परमात्मा हे सुद्धा गायी वाचून राहिले नाही महाराज, हे सुद्धा गायी वाचून राहिले नाही. ज्यावेळेस परमात्मा, जब परमात्मा गैया चराने के लिए निकले तब यशोदा माता परमात्मा को कहती है, कन्हैया तनिक मेरी बात सुनो, मेरी बात सुनो कन्हैया, आप ऐसा करो, आप ऐसा करो, गैया चराने के लिए वन में जा रहे हो तो ऐसा करो कन्हैया, आप पैर में जूता चप्पल पहन लो. तब कन्हैया कहते हैं, मत माते मैया क्या बताओ, जिस गाय की, जिस मेरी गौ माता के उदर में, जिस गौ माता के शरीर में 33 कोटि देवों का वास है, यदि वह गौ माता नंगे पैर से चलती होगी तो तेरा कन्हैया उससे बड़ा नहीं है. माते तेरा कन्हैया उससे बड़ा नहीं है. अरे मग परमात्मा निघाले गाई तारणे करता, छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय, छोटो सो मेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, हे माखन कायो मारू मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. लक्षात ठेवा, भगवान परमात्माचं गायीविषयी अतोनात प्रेम आणि म्हणून परमात्मा अखिलकोट ब्रह्मांडाचे चालक मालक परमात्मा करतो अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्त्या ज्या परमात्म्याजवळ आहे तसे ते परमात्मा गायी चारण्याकरता निघाले. गायी चाराया रानात गेला गोपाळ, गायी चाराया रानात गेला गोपाळ घोंगाडीवाला, चारणे करता निघाले. खांद्यावर कामडी हातामध्ये काठी चारित देणू, सावरा जठी देणू, सावरा जठी. परमात्मा गायी चारणे करता निघाले. परमात्म्याच्या डोळ्यातून आसून निघायचे. प्रभू प्रिय सज्जन हो, जेव्हा परमात्मा, आता गायी चारण्याचा प्रसंग बाजूला ठेवा, ज्यावेळेस परमात्म्याला अक्रूर लेने करता आला, जब परमात्मा अक्रूर परमात्मा को अक्रूर लेने के लिए आए तब गोपियों की स्थिति क्या हुई. गोपियां परमात्मा को कहती है, कृष्णा, हे कन्हैया, हे बाकी बिहारी, कितना प्रेम दिया आपने हमें, कितना प्रेम दिया. अरे इतना प्रेम तो कोई सखा भी नहीं देता. कन्हैया, इतना प्रेम देकर हमें दुख की वियोग में क्यों ढकेल रहे हो. हे कन्हैया, हमें तो आपकी याद सताएगी. कन्हैया, आप मत जाओ, गोकुल को छोड़ के मत जाओ. परमात्मा ने सुंदर उत्तर दिया, गोपियों, आपको तो मालूम है हमारा अवतार किस कार्य के लिए हुआ है, किस कार्य के लिए इस पृथ्वी पर हम अवतरित हुए हैं. हमें तो जाना ही पड़ेगा. गोपियां रो पड़ी सज्जनों, गोपियां रो पड़ी. लेकिन गोपियों, हम तो जाएंगे लेकिन आपके लिए कुछ ना कुछ रख के जाएंगे. आगे राधा राधा रानी खड़ी थी. जब परमात्मा का रथ निकला, टपक 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 भर जंगल में आ गया. परमात्मा का रथ राधा रानी ने रोक लिया. हे कन्हैया, कहां जा रहे हो, कहां जा रहे हो मेरे मोहन, कहां जा रहे हो. तब कन्हैया कहते हैं, राधे, आप तो मेरी आद्य शक्ति हो. राधा के बिना तो शाम अधूरा होता है ना. आप तो मेरी आद्य शक्ति हो, तो इसलिए आप ऐसा क्यों पूछ रही हो कि मैं कहां जा रहा हूं. हम तो जा रहे हैं हमारे कार्य के लिए. हमारा कार्य क्या है. यदा यदा धर्मस्य निग्रामीर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म की रक्षा के लिए हमारा अवतार हुआ है राधे, इसलिए हमें तो जाना ही पड़ेगा. राधे, हमें तो जाना ही पड़ेगा. राधा रानी रो पड़ी. कन्हैया, इतना प्यार दिया, इतना प्यार दिया, और दुख के वियोग में हमें क्यों डाल रहे हो. तब परमात्मा कहते हैं, राधे,
मैं तुम्हें दुख के योग में नहीं डाल रहा हूं, मैं जा रहा हूं मेरे कार्य के लिए। इसलिए राधे, कभी कभी तुम्हें हमारी याद आते जाएंगे, तुम गोपियों को, तो अब आते जाना हमारी मथुरा नगरी, गोकुल नगरी आते जाना अपने। तब राधा रानी कहती है, कन्हैया क्या आई आपकी नगरी? अरे आपकी नगरी तो बहुत दूर है, इतनी दूर है, इतनी दूर है, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी। कैसे आओ मैं कन्हैया, कैसे आओ मैं कन्हैया, तेरी गोकुल नगरी, बड़ी दूर नगरी है, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, हाँ दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी। कन्हैया कैसे आई आपकी नगरी? आपकी नगरी तो बहुत दूर है, बहुत दूर है कन्हैया, हमसे आया नहीं जाता कन्हैया। और यदि हम आ भी गई तो आपको क्या बताओ, रात में आऊं तो काना डर मोहे लागे, डर मोहे लागे, शर्म मोहे लागे। रात में आऊं तो मुझे डर लगता है, शर्म लगती है। दिन में आऊं तो हाय हाय, दिन में आऊं तो देखे सारी नगरी, बड़ी दूर नगरी है, दूर नगरी, बड़ी दूर नगरी। परमात्मा कहते हैं दूर नगरी है, इसलिए मैं आपको एक वस्तु देता हूं, यह लो, यह हमारी बांसुरी लो। जब भी आप गोपियों को हमारी याद आते जाएगी, तब तब इस बांसुरी को बजाते जाना और अपने मन को रिझाते जाना। तब राधा रानी कहती है, कन्हैया इस बांसुरी का हमसे ज्यादा आपको काम है, क्योंकि यह बांसुरी बजाकर आप हमें रिझाते जाते थे। हे कन्हैया, इस बांसुरी को आप ही रख लो, और जब भी हमारे गवार गोपियों की याद आपको आएगी, तब तब इस बांसुरी को बजाते जाना और हमारे मन को रिझाते जाना। तब परमात्मा ने राधा को सुंदर उत्तर दिया, राधे अब यह बांसुरी नहीं बज सकती। राधे क्यों नहीं बज सकती? क्योंकि यह बांसुरी तभी बजती है राधे जब मेरी राधा रानी मेरे सामने होती है, और जब भी मेरी राधा रानी मेरे सामने नहीं होती ना राधे, तब इस बांसुरी के स्वर नहीं निकलते, इस बांसुरी के स्वर नहीं निकलते। हे भगवंताचं भक्ताविषयी प्रेम आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? गायीची रक्षा केली, हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्य बनवलं, आणि म्हणून आज आपल्या सर्व हिंदूंच्या मूर्त्या काय आहे? सुरक्षित आहे प्रभू सज्जन, आणि आम्ही तुम्ही सुद्धा काय आहे? सुरक्षित आहे। पुढे चला, रावणाने प्रतिज्ञा केली पूर्ण झाली नाही, सिकंदराने प्रतिज्ञा केली पूर्ण झाली नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली ती पूर्ण झाली। त्याला एकमेव कारण म्हणजे काय? याला एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांचं धर्मगुरु मानलं होतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा पूर्ण झाली। संताचे संगती म्हणून मार्ग, संताचे संगती, संताचे संगती म्हणून मार्ग, संताचे संगती आपला त्रिपती याने पंथे, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा एक आपल्या घरी एक छत्रपती शिवाजी महाराज येऊ द्या, येऊ द्या, एक छत्रपती शिवाजी महाराज येऊ द्या जन्माला, छत्रपती शिवाजी महाराजांना येऊ द्या। कोणी आईला वाटते माझा मुलगा डॉक्टर व्हावं, कोणी आईला वाटते माझा मुलगा इंजिनियर व्हावं, कोणी आईला वाटते माझा मुलगा शिक्षक व्हावं, कोणी आईला वाटते माझा मुलगा पोलीस डिपार्टमेंट मध्ये मोठा ऑफिसर व्हावं, कोणी आईला वाटते माझा मुलगा मोठा क्लास ऑफिसर व्हावं, कोणी आईला वाटते MBBS व्हावं। सर्व आयांना सर्व वाटते, पण कोणत्याच आईला असं वाटत नाही की माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज व्हावं। ज्या आईला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे असला, त्या आईने मुलाला घडवायचंय प्रभू प्रिय सज्जन हो। म्हणून एखादी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ द्या। ज्यावेळेस मी कीर्तन करायला घरून निघतो महाराज, त्यावेळेस माझ्या आई बापांच्या पाया पडतो, माझ्या आई बापांना सांगतो, बघा आई बाबा कीर्तन करायला जातोय, परंतु तिकडनं जिवंत आला तर तुमचा, नाहीतर तुमचा नाही, मी माझा भारत मातेचा विठ्ठल विठ्ठल। कारण कीर्तन
चिंतन करताना कोणता आक्रमक संकट केव्हा येईल ते सांगता येत नाही. आणि माझं जास्त बोलणं असते हिंदुत्वावरती. मला महाराजांनी अगोदर सांगितलं नाही तर गौ मातेवरती विशिष्ट चिंतन केलं असतं आणि आज ते तुम्हाला सांगितलं असतं. परंतु महाराज माझा प्रवासच एवढ्या लांबीचा आहे की येता येताच आम्ही जाम होऊन जातो. सांगावं काय नेमकं ते सुचत नाही. विठ्ठल चला, राजाने केलेली प्रतिज्ञा टिकत नाही, प्रजेने केलेली प्रतिज्ञा टिकत नाही. याही पुढे जर सांगायला गेले तर देवाने केलेली सुद्धा प्रतिज्ञा भक्तापुढे टिकत नाही. भक्तासाठी देवांना सुद्धा प्रतिज्ञा मोडाव्या लागतात. आणि म्हणून एक वेळा महाभारताचा प्रसंग तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. ज्या वेळेस कौरव आणि पांडवांची युद्धाची वेळ आली, महाराज युद्धाची मदत मागण्याकरता अगोदर दुर्योधन आला आणि नंतर अर्जुन आला. दुर्योधन आला, देवाच्या उशीकडून जाऊन बसला. किंवा देवाच्या उशीकडून जाऊ नका, देवाच्या पायाकडे जा, त्यावेळेस सर्व काही मिळते. तुझे पायी स्वत सर्व आहे, परमात्माच्या पायाजवळ सर्व काही आहे. दुर्योधनाला देवाच्या उशीकडून जाऊन बसला, अर्जुनाला देवाच्या पायाकडून जाऊन बसला. भगवान परमात्मा निजलेले होते. ज्यावेळेस भगवान परमात्माला जाग आली, भगवान परमात्मा अर्जुनाकडे पाहतात. अर्जुना केव्हा आला? तोपर्यंत दुर्योधन म्हणतो, हे देवा, अगोदर मी आलो आहे, अगोदर तुला मला द्यावं लागेल. दुर्योधना घाबरू नको, तुम्ही दोघं कशासाठी आले ते मला माहिती आहे. बघा, मी माझा प्रस्ताव ठेवीन, नंतर तुम्ही मागणी करायची. बघा, एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य राहील. ज्या बाजूने 56 कोटी यादव सैन्य राहील ना, त्या बाजूने युद्ध करतील, हातात शस्त्र घेतील, वाटेल ते करतील. आणि एका बाजूने मी राहील. परंतु ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने हातात शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही. वाटेल तर समजदारीच्या 2-4 गोष्टी तुम्हाला सांगेल. बाबा दुर्योधना, तुला काय पाहिजे? दुर्योधन मनात विचार करतो, हा म्हणतो मी युद्ध करणार नाही, मी हातात शस्त्र घेणार नाही आणि विनाकारण शहाणपणा करेल, मग याला का दाढपोळी खायला घ्यायचं का? म्हणे त्याला घ्यायचं नाही. अरे देवा, मला तुझं 56 कोटी यादव सैन्य पाहिजे. दुर्योधनाने मागितलं, देवाचं मागितलं. दुर्योधनाने मागितलं, देवाचं मागितलं. आता अर्जुनाची बारी आली. अर्जुना, तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणतात, देवा, मला तू एकटा असला ना देवा पुरे झाले. देवा पुरे झाले, एकटा येतो तो हा देवाचा ये देव, निवारी कडी काढाचा वेव, तो हा देवाचा ये देव. देवा तुम्ही एकटा असलात ना तरी पूर्ण झाले. दुर्योधनाने मागितलं देवाचं आणि अर्जुनाने मागितलं देवाला. तसे संत महात्मे तुम्हाला मला म्हणतात, देव घ्या कोणी, 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 हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, म्हणतात काय घ्या? देव घ्या. काय घ्या? देव घ्या. देव, अरे देव घ्या, कारण तो देव कसा आहे? आईचा आला घरपुसोडी, घरपुसोडी संत महात्मे म्हणतात, तो देव तुम्ही घ्या. तो देव तुमच्या घरी आयता आलाय. आयता आयता मला मिळत नाही, पण तुम्ही आम्ही काय म्हणतो माहिती का? काय म्हणतो? देव ना लागे, 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 लागे देव ना लागे, लागे देव ना लागे, देव ना लागे, देव ना लागे, देव ना लागे, देव ना लागे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या, देव घ्या. म्हणून अर्जुनाने मागितला देव. काय मागितला? देव मागितला. म्हणून अर्जुनाचा काय झाला? विजय झाला. चला, युद्धाला सुरुवात झालेली. प्रभुप्रिय सचनो घमासमाचं दणदणीत युद्ध सुरू झालेलं आहे. 4 ते 5 दिवस युद्धाला झाले, परंतु कौरव पक्षामधला एक वीर मरण पाहू लागला, वीर गतीला प्राप्त होऊ लागला. पण पांडवांकरता एकही वीर मेला नाही. आता कवड्या फेकून फाशात टाकणारा मामा म्हणजे कोण? शकुनी मामा. शकुनी मामा दुर्योधन के पास आए. भांजे जरा तनिक गौर से सुनना भांजे, भांजे जरा तनिक गौर से सुनना. यहाँ यहाँ जी मामा जी. तो का म्हणे ज्याची बुद्धी ऐशी चांग त्याहुनी दगड बरे देवा.
यहाँ आओ तनिक, यहाँ आओ। क्या हुआ मामा जी? भांजे, आपको एक बात बताऊं? देखो बताइए मामा जी, बताइए। भांजे देखिए, 4 से 5 दिन युद्ध को हो चुके हैं, लेकिन कौरव पक्ष में का एक एक वीर वीर गति को प्राप्त हो रहा है। पांडवों का एक भी वीर गति को प्राप्त नहीं हुआ, और इसका कारण है आपके पितामह भीष्माचार्य। मुझे तो लगता है आपके पितामह भीष्माचार्य हमारी ओर से तन से है और पांडवों की ओर से मन से है। मन से म्हणजे ते राज ठाकरेंची मन से नाही, मन से म्हणजे मनापासून, पांडवांकडून मनापासून आणि कौरवांपासून शरीरापासून। हमें तो लगता है कि आप तन से हमारी ओर हो, पांडवों की ओर से मन से हो। आता असो दुर्योधनाला त्या शकुनीने सांगितलं, जाओ भांजे जाओ, उस पितामह के पास जाओ और जिस प्रकार मैंने आपको बताया उस प्रकार आप उस पितामह को बताओ। गेला महाराज दुर्योधन, पितामह प्रणाम, आइए आइए। दुर्योधन क्या बात है? पितामह 4 से 5 दिन युद्ध को हो चुके हैं, लेकिन कौरव पक्ष में का एक एक वीर वीर गति को प्राप्त हो रहा है और पांडवों के पक्ष का एक भी वीर वीर गति को प्राप्त नहीं हुआ। इसका कारण क्या है? हमें तो लगता है आप हमारी ओर से तन से हो और पांडवों की ओर से मन से हो। तळपायातली आग मस्तकात गेली, प्रभू प्रिय सज्जन हो, मस्तकात गेली भगवान भीष्माचार्याची तळपायातली आग। भीष्माचार्य पूर्ण प्रतिज्ञा करता, मी भीष्म प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या पृथ्वीवरती एकही पांडव राहू देणार नाही। भीष्माचार्याची प्रतिज्ञा। दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली, परंतु त्याच्या अगोदर भगवान परमात्मा कसे खिल्लारी लक्षात ठेवा। भगवान परमात्मा द्रौपदीला ज्यावेळेस सर्व माहिती पडत, द्रौपदी देवाचा धावा करते, देव आलेली आहे, देवाला द्रौपदीने झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे आणि मग भगवान परमात्मा भीष्माचार्याच्या पर्णकुडीच्या बाहेर आलेले आहे। द्रौपदी जा, आज जा। या वेळेला दुर्योधनाची पत्नी भीष्माचार्याचा आशीर्वाद घेण्याकरता येते। तू जर गेली ना तुला आशीर्वाद मिळून जाईल, आज तिचा राऊंड नंबर लागेल, तू जा। द्रौपदी गेलेली आहे, आज गेलेली आहे, पितामहाला प्रणाम केलेला आहे। पितामह प्रणाम, सौभाग्यवती भव। पितामह हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? कोण बोलते? द्रौपदी बोलते। द्रौपदी तुला इथे कोणी आणलं? म्हणे माझा नौकर वायरोबाई। कोण नौकर? नौकर म्हणजे कोण? साक्षात परमात्मा द्रौपदीचा नौकर झाला। भीष्माचार्य बाहेर येतात, तर बाहेर येऊन बघितलं भीष्माचार्यांनी भगवान परमात्मा घोंगडी घेऊन बसलेले होते। राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधिके तुला पूजी तो गोगरी वाला, राधिके तुला पूजी तो गोगरी वाला, राधिके तुला पूजी तो गोगरी वाला, राधे तुला पूजा तो गोगरी वाला, राधे तुला पूजी तो गोगरी वाला, राधे तुला पूजी तो गोगरी वाला, राधे तुला पूजी तो गोगरी वाला, राधे तुला पूजा गोगरी वाला, राधे तुला पूजा गोगरी वाला, राधे तुला पूजा गोगरी वाला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधिके तुला पूजी तो गोगरी वाला। परमात्मा बाहेर उभे होते, परमात्म्याची घोंगडी भीष्माचार्यांनी जशी उचलली त्याप्रमाणे भगवान परमात्माचं स्वरूप दिसलं। राजस कुमार मगनाचा पुतळा, रवी शशी कडा लोपलिया। लावण्य खाली परमात्मा दिसले आणि ज्यावेळेस लावण्य खाली परमात्मा भीष्माचार्यांना दिसले, भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य झाले तरी माझ्याकडून पांडवांचं काहीच वाकड होणार नाही, कारण की त्यांच्या पाठीशी आहे। दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली।
भीषणाचं युद्ध सुरू झालं आणि भीषणाची शक्ती भीष्माचार्याने त्या अर्जुनावरती सोडली. अर्जुनाला रथाखाली उतरायचं देवाने सांगितलं, पण अर्जुन म्हणतो देवा मला त्या भीष्माचार्याशी युद्ध करायचं आहे, मी रथाच्या खाली उतरणार नाही. अर्जुन रथाच्या खाली उतरत नाही. भगवंतानी बघितलेला आहे, भगवान परमात्माने अर्जुनाला रथाच्या खाली ढकललेला आहे. प्रभू प्रिय सज्जन हो, आणि काय केलेलं आहे, स्वतः सुदर्शन चक्राला आज्ञा दिलेली आहे, सुदर्शना जा भीष्माचार्याकडे. भगवान परमात्मा कसे खिल्लाडी आहे, एवढे इकडचाही पक्ष बरोबर आणि इकडचाही पक्ष बरोबर. भीष्मपणा केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धर रक्षिले. प्रभू प्रिय सज्जन हो, भीष्माचा पणही खरा केला आणि धनुर्धराचं रक्षणही केलं, असा आपला परमात्मा आहे. पुढे सांगायचं तात्पर्य, ज्यावेळेस भगवान परमात्माने सुदर्शन सोडलं त्यावेळेस भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा युद्धाच्या वेळेस काय बोलला होतास तू युद्धाच्या अगोदर? हातात शस्त्र घेणार नाही, तू प्रतिज्ञा केली होती, युद्ध करणार नाही. वाटेल तर समजदारीच्या 2-4 गोष्टी सांगेल. का रे देवा, या तुझ्या समजदारीच्या 2-4 गोष्टी का? भगवान परमात्मा लज्जित झाले. लज्जित होऊन परमात्मा भीष्माचार्यांना म्हणतात, भीष्माचार्यजी यह प्रतिज्ञा हमने मेरे भक्त के लिए स्वीकारी है. ही प्रतिज्ञा मी मोडलेली आहे माझ्या भक्तासाठी. माझ्या भक्तासाठी मी काहीही करू शकतो. तर तो परमात्मा भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम, असा तो परमात्मा आहे. सांगायचं तात्पर्य देवाने सुद्धा केलेली प्रतिज्ञा टिकत नाही. या ठिकाणी प्रतिज्ञा करणारे संत आहे आणि संत प्रतिज्ञा करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, देवा येईन मी जन्म याच्यासाठी, देवा देवा मी जन्म घेईन पण याच्यासाठी. महाराज पूर्ण कीर्तन प्रतिज्ञेमध्ये गेलेला आहे. नेमकी प्रतिज्ञा म्हणजे तुकोबाराय पुढे करतात. तुकोबाराय अभंगाच्या उत्तरामध्ये बोलतात, प्रथम चरणाच्या उत्तरामध्ये, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. कशासाठी? याच्यासाठी म्हणजे एकवचनी बोलतात.
चकारात्मक बोलतात तुकोबाराय, देवा मी याचसाठी जन्म घेईल, तुझी चरण सेवा साधावया. देवा मी जन्म घेईल पण तुझी चरण सेवा साधण्याकरता जन्म घेईल. महाराज तुकोबाराय प्रतिज्ञा करतात, पण प्रतिज्ञा म्हणजे बंधन. आणि तुकोबाराय दुसऱ्या ठिकाणी एक प्रतिज्ञा करतात, बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकूनी नाही त्याची घेता श्री होईल चोरी निजपंत. एके ठिकाणी प्रतिज्ञा करताना मी बंधनाचा फास तोडू आणि दुसऱ्या ठिकाणी प्रतिज्ञा करताना मी बंधनामध्ये अटकू म्हणजे घेईन मी जन्म यासाठी देवा. तुकोबाराय असं दुपट्टी का बोलतात? तुकाराम महाराजांचा आवडता विषय म्हणजे कोणता आहे? तुकाराम महाराजांचा आवडता विषय म्हणजे परमात्मा, जो कधी विटणार नाही, तो आवडता असतो माणसाचा. अविटके माय विटेना जवळी आहे परी भेटेना, असा तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा तुकोबाऱ्यांचा आवडता विषय आहे. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. म्हणून तुकोबाराय प्रतिज्ञा करतात, देवा घेईन मी जन्म यादसाठी. देवा देवा मी जन्म घेईन पण यादसाठी म्हणजे तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा साधण्याकरता देवा मी जन्म घेईल. बघा येणाऱ्यांमध्ये 3 वर्ग पडतात, एक स्वइच्छा प्रारब्ध, परिइच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्धामध्ये हे संत बसतात, संत स्वइच्छेने येतात. परिच्छा प्रारब्धामध्ये भगवान परमात्मा बसतो, परमात्माला आणावं लागते. आणि अनिच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही बसतो, तुम्हा आम्हाला यावंच लागतं. एक लक्षात ठेवा, मृत्यू लोक ही कर्मभूमी आहे. उरलेल्या कर्माची फेड करण्याकरता मनुष्याला जन्म घ्यावाच लागतो, अर्थात या जगतामध्ये यावाच लागतं. म्हणून जगतामध्ये यावंच लागते, उरलेल्या कर्माची फेड करण्याकरता या जगामध्ये यावंच लागते. म्हणजे उरलेल्या कर्माची फेड झाल्यानंतर माणसाला जावंच लागते. म्हणून जग म्हणजे गमगच्छामी तद्दां परम मम, जावं लागते. जावं लागते म्हणून कसं जावं लागते हो? तपस्या करून. म्हणून जगत जावं लागते तपस्या करून. जगत तपस्या म्हणजे कोणती? नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीची, ही तपस्या साधू संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलेली आहे. संत हे स्वइच्छा प्रारब्धामध्ये बसतात. संत म्हणतात आम्ही स्वतःहून येतो. कशासाठी येतो? जगाच्या कल्याणात संताची विभूती, देह कष्ट घेती परोपकारे. संत म्हणतात आम्ही येतात, पण कशासाठी येतात? मार्ग दे दावणी गेले आधी दया दे संत ते. आणि म्हणून भगवान परमात्मा सुद्धा येत असतात. हे परिच्छा प्रारब्धामध्ये संत येत असतात. स्वइच्छा प्रारब्धामध्ये संत काय येतात? आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे येत असतात या जगाच्या उद्धाराकरता. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मूढजना. म्हणून संत हे स्वइच्छा प्रारब्धामध्ये बसतात, आपण अनिच्छा प्रारब्धामध्ये बसतो. आणि परमात्मा हा परिच्छा प्रारब्धामध्ये बसतो, कारण परमात्म्याला आणावं लागते. जय जय अविनाशे सबघटवासे व्यापक परमानंदा. हे परमात्मा तुम्ही व्यापक आहात, तुम्ही प्रकट व्हा. तेव्हा तुम्ही प्रकट व्हा. का प्रकट व्हा? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मस्वस्थापनार्थाय संभवामि योगी योगी. हे भगवंता, साधू संतांचं रक्षण करण्याकरता, गौमातेचं रक्षण करण्याकरता, या धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्हाला अवतार घ्यावाच लागेल. म्हणून संत महात्मे परिच्छा प्रारब्धामध्ये बसतात. तुकोबाराय म्हणतात देवा मी जन्म घेईल. जन्म आणि मरण हे सर्वात खालचा टोक. जन्म आणि मरण सर्वात खालचा टोक आणि मोक्ष म्हणजे सर्वात उंच टोक. नंबर 1 आला मोक्ष आणि सर्वात खाली जन्म आणि मरण. ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे त्यांना जन्म घ्यावाचा का वाटतो? मला स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मांभा. एखाद्या आमदाराला वाटेल का मी सरपंच व्हावं? नाही. बरं सरपंचाला वाटेल काय की मी 21 घराच्या वाडीमध्ये त्याचा सदस्य व्हावं? एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला वाटेल का की मी महापौर व्हावं? वाटेल का? नाही वाटणार. तुमच्याकडे काय म्हणतात? महापौरच म्हणतात ना? नाही वाटणार. हा मुख्यमंत्र्याला वाटते हे प्रधानमंत्री व्हावं, प्रधानमंत्र्याला वाटते
मी राष्ट्रपती व्हावं अशी म्हणजे सर्वांना उंच हाव आहे, खालची हाव कोणाला नाही. पण तुकोबाराय म्हणतात देवा मला मोक्ष प्राप्त झालेला आहे पण मला जन्म घ्यायचा आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे काय, तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझ्या चरणाची सेवा साधण्याकरता मी काय घेऊ, जन्म घेऊ. परंतु जन्म घेणं सोपं आहे का हो? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात. मातेच्या उदर कुहरी विष्टा मत्रांच्या दातरी आधो मुख नवमात वरी उकडी भारे जठरागणी. ज्यावेळेस हा जीव माईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस महाराज वर्णन करतात की हा जीव एखाद्या कुहरामध्ये असतो. कुहर म्हणजे विहीर. आणि मग त्या ठिकाणी फोन नसतो, बंगला नसतो, गाडी नसते, इत्यादी काहीच सोय त्या ठिकाणी नसते. महाराज कोण्या आईला ज्यावेळेस आईला गर्भवती असतात, कोण्या आईला वाटतं तिखट खावं, कोण्या आईला वाटते आंबट खावं, कोण्या आईला वाटते काहीतरी खावं, कोण्या आईला वाटते माती खावी, कोण्या आईला वाटतं गरम गरम चहा प्यावी. पण मला सांगा गरम गरम चहामुळे, तिखटामुळे, आंबटामुळे त्या गर्भाला थोडासा त्रास होऊ लागेल का हो? मग ज्यावेळेस त्या गर्भाला त्रास होतो, विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे कष्ट गाडे कोणापुढे सांगेल ते. ज्यावेळेस या जीवाला कष्ट होतात, त्या गर्भाला कष्ट होतात त्यावेळेचा गर्भ देवाला म्हणतो देवा देवा स्वहम, देवा स्वहम, देवा स्वहम. देवा बाहेर आल्यानंतर मी तुझी भक्ती करेल, मी तुला हा संकल्प करतो, प्रतिज्ञा करतो, पण जीवाची प्रतिज्ञा टिकत नाही. देवा स्वहम आठवीन पाय आम्हाला नवतो, आठवीन पाय आम्हाला नवतो, आठवीन पाय आम्हाला नवतो, आठवीन पाय आम्हाला नवतो, आठवीन पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा मी तुझे पाय आठवेल, एक वेळा करे या दुःखा वेगळे. देवा मी तुझे पाय आठवेल, परंतु मला आईच्या उदरातून सोडव. आणि ज्यावेळेस हा देव आईच्या उदरातून या जीवाला सोडवतो त्यावेळेस हा जीव म्हणतो देवा कोहम, देवा कोहम, देवा कोहम. याचं एकमेव कारण म्हणजे या जीवाला काय उपजलेले असते, माया. माया कशी आहे, गीतेमध्ये परमात्मा म्हणतात देवी द्वेषा गुणमयी मम माया दुरत्तया एव मामेव ये प्रबध्यन्ते माया मेता तरिंतते. आता महादादी ही माया उतरुणी धनंजया मी होयची आया कैसिनी. अशी ही माया आहे. या जीवाला मायेचा वारा लागला, हा जीव बदलतो आणि मग याचा मंत्र सुद्धा बदलतो. हा जीव देवाला म्हणतो देवा कोहम, देवा कोहम, देवा कोहम. देवा कोणी म्हटलं होतं मी तुझं भजन करेल, देव म्हणतात अजून काही झालं नाही. जेवढं तारुण्य येते विषयाची डोळे पुरतात, म्हातारपण येते आणि म्हातारपणामध्ये मत नाही हात पाय डोळा पडली धापड कर्ण हे बधीर झाले. वाचा बोले बोबड नाक मुठ गडू लागले. लाड आणि शमुड श्वानापुरी गती झाली. अवघे करती हाड हाड तुम्ही संत माय बाप. एवढा उपकार करा न्यामत तेथवरी. दाखवा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बाप. आणि म्हणून त्या ठिकाणी डोळ्याला दिसत नाही, हातपाय राहत नाही, हातपाय चालत नाही, गुडघे दुखतात महाराज, डोळ्या दिसत नाही, नागपूर लाईन बंद पडते, कानपूर लाईन बंद पडते, सर्व बंद पडते. आणि मग शेजारी म्हणतात, शेजारी म्हणते मरे नाका मेला आणि ना कंटाळा आणि आम्हा खोबऱ्याची वाटी झाली असे मुख घडत सेना कर श्रेष्ठपुरी. ज्यावेळेस परमार्थ करायचा असतो त्यावेळेस आपण परमार्थ करत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस परमार्थ करायचा नाही त्यावेळेस परमार्थ आपण करतो. महाराज ज्या ठिकाणी पाय हलवायचे नाही त्या ठिकाणी हलवतो, ज्या ठिकाणी हलवायचे नाही ठिकाणी, ज्या ठिकाणी हलवायचं त्या ठिकाणी आपण हलवतो, ज्या ठिकाणी हलवायचे त्या ठिकाणी हलवत नाही. दृष्टांत देतो आणि पुढे चालतो. अभंगाचं फक्त एकच चरण सुटेल, वेळ झालेली आहे. एक नवीन नवीन जावाई बापू सासरवाडीला निघाले. चिखल होता, सफारी घातलेले जावाई बापू. आता पूर्वी असा नियम होता की सफारी घातल्याशिवाय सुपारीच पडत नव्हते महाराज. तो हॉटेलवर कपशा धुण्याकरता, हॉटेलवरचे गल्ला धुण्याकरता का असे ना, पण सुपारी घेत होता त्यावेळी सुपारी
फोडत होता, त्यानंतर सफारी फोडत न होता. प्रभू प्रिय सज्जन हो, एक जावई बापूचं लग्न झालं, नवीन नवीन जावई बापू. पूर्वीची काही प्रथा वेगळीच होती. पूर्वी आता माता मावल्यांना काही काम नसते, गेले या एका मुलाचं लग्न झालं आणि या मुलाच्या आईजवळ गेले. सुनबाई सुद्धा घरात आलेली होती. त्या मुलाच्या आईला म्हणतात, का ग बाई, तुझ्या आईबाने सर्व काही दिलं परंतु पाणी तापवण्याचा बंब काही दिला नाही. तुझ्या आईबाने सर्व दिलं पण पाणी तापवण्याचा बंब दिला नाही. ही सासू सारखी त्या मुलीच्या मागे लागली, का ग पोरी, तुझ्या बापाने सर्व दिलं पण पाणी तापवण्याचा बंब काही दिला नाही. जा तुझ्या बापापासून पाणी तापवण्याचा बंब आण. बाबांनी त्या मुलीने फोन केला, हॅलो बाबा, मी सुषमा बोलते, तुम्ही असं करा, एक पाणी तापवण्याचा बंब आपल्या घरी घेऊन या. महाराज त्या बापाने पाणी तापवण्याचा बंब तिच्या घरी आणून दिला. सासूबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की सासूबाई लगेच 3 वाजेला सकाळी उठली आणि ज्या ठिकाणी काड्या लावतात त्या ठिकाणी पाणी टाकलं. ते पाणी गडल्या गेलं. ही मुली जवळ आली आणि म्हणू लागले, का ग पोरी, तुझ्या बापाने पाणी तापवण्याचा बंब दिला पण फुटकाच दिला म्हणे. त्यावेळेस सुनबाईने काय उत्तर दिलं माहितीये काय? म्हणे, आई साहेब, जर तुम्हाला बंब पेटवण्याची अक्कल नाही तर बम बम करून कशाला बोंबलत होत्या म्हणे. निघाले जावई बापू सासरवाडीला. चिखलाचे दिवस होते, शेतातून जात होते. पूर्वी रोडाचा प्रवास न होता. गेले तशी चिखलामध्ये टोंग्या एवढे फसले, गुडघे एवढे फसले आणि तसे तसे कमरेपर्यंत आले. कमरेपासून छातीपर्यंत आले. काही बुजुर्ग मंडळी आली, अरे बाबा, हातपाय हलवू नको, मरशील, हातपाय हलवू नको, मरशील, असं म्हणतात. त्याने हातपाय हलवणे बंद केले. कसा तरी याला बाहेर काढला आणि काहीतरी माता मावल्या विहिरीवरती, एक विहीर होती रस्त्यामध्ये, त्या ठिकाणी धुणं धुवत होत्या आणि धुणं धुत असताना हात त्या माता मावल्यांकडे गेला आणि म्हणू लागला, माता मावल्यांनो बघा, माझे कपडे भरलेले, मला धुवायचे, म्हणून बकेट देता का? बकेट घेतली, पाणी शेणायला सुरुवात केली, पण एकाच बकेटमध्ये हा विहिरीमध्ये पडला. प्रभू प्रिय सज्जन हो, आता हा विहिरीमध्ये बुचकड्या खात होता. बाया वरतून म्हणतात, काय माणसासारखा माणूस, हातीही हलवेना, पायही हलवेना. हा माणूस म्हणतो, का रे, मगाशी हातपाय हलवत होतो तर त्यावेळेस म्हणाले हातपाय हलू नको, मरशील, आता हातपाय हलवत नाही तर म्हणताय हातपाय हलवत नाही. असे कसे काय तुम्ही दोन तोंड माणसं? अरे बाबा, ज्या ठिकाणी तुला हातपाय हलवायचे आहे त्या ठिकाणी हातपाय हलवत नाही, ज्या ठिकाणी हलवायचे न होते त्या ठिकाणी हलवत होता. संत महात्मे हे परमार्थामध्ये प्रयत्नवादी आहे आणि तुम्ही आम्ही परमार्थामध्ये प्रारब्धवादी आहे. एखाद्याला म्हटलं, का गावामध्ये सप्ताह चालू आहे, नामसंकीर्तन चालू आहे, तुम्ही काही कीर्तनाला दिसत नाही. अहो महाराज, आमचं कुठं नशीब आहे म्हणे कीर्तनामध्ये यायचं. आता याचं नशीब काय, मसान वाटेत गेलं का? नाही, याचं नशीब तिथेच आहे. पण आपण परमार्थ घालवतो प्रारब्धावर आणि संसार करतो प्रयत्नावर. संत महात्म्यांचं नाही, संत महात्मे परमार्थामध्ये प्रयत्नशील आणि संसारामध्ये प्रारब्धशील आहे. खूप प्रिय सज्जन हो, म्हणून संत महात्म्यामध्ये आणि तुमच्यामध्ये हाच फरक आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा मी जन्म घेईल परंतु तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा साधण्याकरता जन्म होईल. तुकोबारायांनी देवाची चरण सेवा का मागितली? त्याचं एकमेव कारण होतं की एकदा का परमात्म्याच्या चरणावरती आपलं मन लागलं की मन एकीकडे भटकत नाही. एके ठिकाणी सुभाषितकारांनी मनाविषयी वर्णन केलेलं आहे. मर्कटस्थ सुरापानम तत्रभ्रम चिकदर्शनम तन्मध्ये भूत संचारो यौदा तौदा भविष्यती. ज्याप्रमाणे एखादं माकड एका झाडावरती स्थिर राहू शकत नाही, त्याप्रमाणे माणसाचं मन एके ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. माणसाचं मन चंचल आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेड. चरण सेवा का मागितली तर तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागू अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवा, तुझ्या चरणाची सेवा साधण्याकरता मी जन्म घेईल भगवंता, अन्यथा आता बोलण्याची नाही देवाविन काही. आता जे बोलायचं आहे ते देवाविषयी बोलायचं आहे, कारण तो देव कसा आहे, उदारा तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. परमात्माची कीर्ती चराचरामध्ये. परमात्मा उदार आहे, परमात्मा समर्थ आहे. म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझे चरण सेवा साधावया. चरण सेवा का मागितली? तुकाराम महाराजांना माहिती होतं, या संसारामध्ये जर आपण आले तर संसार हा दुःखाचा डोंगर आहे. माणूस ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस रडायला सुरुवात करतो. काय करतो? रडायला सुरुवात करतो. आता मला सांगा, रडायला सुरुवात का करतो हो माणूस? त्याला माहिती आहे संसारामध्ये दुःखाचे डोंगर आहे म्हणून तो रडतो. नाहीतर एखादं लेकरू हसलाय का जन्म घेताना? बघितलाय का तुम्ही? एखादं लेकरू हसत बाहेर आलाय खेळत कुदत, असं मी बघितलंय का? नाही. त्यावेळेस हा जीव रडतो आणि मग त्याला माहिती आहे या जगामध्ये सर्वत्र दुःखाची डोंगर आहे म्हणून हा जीव रडतो. प्रभू सज्जन हो, संसार झाला नाही, आजही नाही आणि होणार हे नाही. तर दृष्टांत द्यायला झाला तर एक पती पत्नीचं जोडपं आणि पती पत्नी या ठिकाणी चर्चेला सुरुवात करतात. का हो,
पती पत्नीला म्हणते आपल्या घरी 2 मुलं बाळ आहे, त्यांना दूध दुभत पिण्याकरता लागते. तुम्हाला मी कधीची सांगते म्हणे म्हैस घेऊन या किंवा गाय घेऊन या. तुम्हाला समजत नाही का हो? एखादी म्हैस किंवा एखादी गाय आणा का हो? तुम्हाला लाज नाही वाटत का हो? कोणी म्हटलं? पत्नीने पतीला म्हटलं. त्यावेळेस पती म्हणतो आता हिने माझी लाज काढली म्हणजे माझं काय राहिलं? प्रतिज्ञा करतो म्हणे घराच्या बाहेर जातो, आज म्हैस किंवा गाय घेऊन येईन तरच घरी येईल ना ते येणार नाही. विचार करतो चाललो म्हणे आता गावामध्ये 15 रुपये टक्क्याचे पैसे काढतो, 10 रुपये टक्क्याचे पैसे काढतो आणि म्हैस आणल्याशिवाय राहणार नाही. गावामध्ये याचं क्रेडिट चांगलं होतं म्हणून याला कोणीच पैसे दिले नाही. प्रभू प्रिय सज्जन हो, क्रेडिट चांगलं होतं म्हणून कोणीच पैसे दिले नाही. विचार करतो गावामध्ये काय शेवटी गाव गाड चला म्हणे बाजारामधून म्हैस घेऊन. आता मला सांगा जाते गावामध्ये क्रेडिट आहे जे बाजारामध्ये क्रेडिट असेल का? नाही. बाजारामध्ये गेला म्हैस मिळाली नाही. पण या माऊलीने विचार करायला पाहिजे ना, पांढरे कपडे खिसे खाली, आपल्या पतीचे पांढरे कपडे खिसे खाली बाजारामध्ये गेले पण म्हैस आणता की नाही हा तरी विचार करायला पाहिजे ना. ही माऊली गेली कुंभारदादाकडे, हे कुंभारदादा 3 मडके द्या, एक मोठं द्या, एक त्याच्यापेक्षा लहान द्या, एक त्याच्यापेक्षा लहान द्या. 3 मडके आणले घरी. आल्या आल्या याला मडक्याचं प्रदर्शन दिसलं आणि जसं मडक्याचं प्रदर्शन दिसलं प्रभू प्रिय सज्जन हो, तसा हा पत्नीला विचारतो इकडे कोणी आणले मडके? म्हणे मीच आणले. कोणी आणलं मोठे? कशाला मोठं मडकं कशाला आणलं? म्हणे म्हशीच्या दुधाचं ताक करण्याकरता. बरं दुसरं मडकं कशाला आणला? म्हणे म्हशीचं दूध तापवण्याकरता. तिसरं मडकं कसं करता आणलं? म्हणे ते गावात माझी बहीण नाही राहत का सगुना, तिला कधी मध्ये दूध दुभत देण्याकरता हे मडकं मी आणलेलं आहे. हो म्हणे म्हशीला मेंटेनन्स आपण खर्च करायचा, म्हशीला ढेप आपण खाऊ घालायची, सरकी आपण खाऊ घालायची, म्हशीचं शेतपाणी आपण करायचं, म्हशीला धोईदाय आपण करायची आणि दूध तुझ्या बहिणीला फुकटाचं द्यायचं. मरोज तर बायकोला मारले महाराज, एवढी मारली. त्यावेळेस हे भांडण शेजारी बाईने बघितलं. शेजारी मावशी आल्या त्याच्या घरामध्ये आल्या, भांडण बघितलं हा बायकोला मारत आहे. शेजारी मावशी आल्या याच्या गालामध्ये एक टोका दिला. शेजारी मावशीला म्हणतो हे मावशी का मारलं मला? म्हणे मूर्खा लाज नाही वाटत का मारलं म्हणायला? तुझ्या म्हशीने माझ्या शेतातला 12 वाफे घास खाल्ला. म्हणे मावशी अजून म्हैस आलीच नाही तर घास खाईल कुठून? म्हणे अजून म्हैस आलीच नाही तर बायकोला कशाला मारतो? हो आता मला सांगा म्हैस होती म्हणून झगडे झाले का न होती म्हणून झगडे झाले? हो न होती राहिली असती तर भांडण झाले नसते. त्याप्रमाणे संसार आहे पण खोटा आहे. संसार आहे पण खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार माया हिरजार हरिविना. तुकोबारांना माहिती होता हा संसार खोटा आहे. या संसारामध्ये दुःख आहे, खोट्या संसारामध्ये दुःख आहे आणि खऱ्या संसारामध्ये काय आहे? सुख आहे. खरा संसार म्हणजे परमार्थिक संसार, शाश्वत आणि अशाश्वत. शाश्वत म्हणजे परमार्थिक, अशाश्वत म्हणजे नास्तिक संसार. हा काय आहे? खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिविना. प्रभू प्रिय सज्जन हो, तुकोबाराय म्हणतात देवा मी या संसाराच्या भानगडीत पडणार नाही, कारण संसारामध्ये कोणी कोणाचं नसते म्हणून घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. पुढे तुकोबाराय म्हणतात देवा ही भक्ती प्राप्त करण्याकरता मला ज्या भक्ता आवश्यक आहे त्यामध्ये कोणत्या? तर त्या म्हणजे अभंगाच्या 2य चरणामध्ये कोणी म्हणू नका हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. हरिनाम का मागितलं? तर भगवान परमात्माचं नामचिंतन या भवसागरातून तरण्याकरता एकमेव साधन आहे. कलियुग केवल नाम सुमिर सुमिर भव उतर हे पारा. कलियुगाबरोबर जर तरायचं असेल तर नामचिंतन आहे म्हणून हरिनाम. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहोवले, कपी कुड उद्धरिले मुक्त केले राक्षसा. असं नामचिंतन. कीर्तन, कीर म्हणजे अंधार, तन म्हणजे शरीर. या अज्ञानरूपी शरीरामध्ये ज्ञानरूपी प्रकाश पाडण्याकरता कीर्तन केलं जाते म्हणून कीर्तन. देवा आमच्या हातून समाज प्रबोधनाची सेवा घडावी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. देवा आमच्या हातून संतांचं पूजन झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात घालीन लोटांगण महाद्वारी. जर तुम्हाला म्हटलं हो संतांच्या चरणावर झुका, संतांची सेवा करा, तुम्ही म्हणतात महाराज कटेंगे लेकिन झुकेंगे नहीं. कबीरदास जी कहते हैं झुकता तो वही है जिसमें जान होती है, झुकता तो वही है जिसमें जान होती है और अकड़ कर रहना मुर्दों की पहचान होती है. लक्षात ठेवा केव्हाही संतांच्या चरणावरती झुकायचं. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. चांगल्या प्रकारे अभंगाचा एका चरणाचा भावार्थ सोडलेला आहे चांगल्या प्रकारे. तोही चांगल्या प्रकारे नाही. असंच आहे महाराज नाशिक रोड मध्ये आलो तुम्हाला बोलण्याकरता वेळच कमी पडतो. तुम्ही असं करत जा माझं कीर्तन 5 तासाचं कमीत कमी ठेवत जा, म्हणजे 7 ते 12 पर्यंत माझं कीर्तन ठेवत जा, म्हणजे पूर्ण अभंगाचे चरण सुटतील. असो हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. पुढे आनंदे निर्भर असो बळते ठाई, सुखा दुःखा नाही चाडमा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी.
आजचं जे कीर्तन झालेलं आहे ते पूर्ण प्रतिज्ञेवरती झालेलं आहे. विषय लक्षात ठेवायचा. पुढे करता दुसऱ्या पद्धतीने आपण अभंग सोडू. म्हणून हरिनाम कीर्तन संता पूजन घालीन लोटांगण महाद्वारी देवा अनेक सायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावी देवा. अनेक सायास म्हणजे कष्ट घेणार नाही, कष्ट घेणार नाही, आस करणार नाही, आस धरणार नाही. अनेक सायास न करी न धरी आस. कारण आशा पाहिजे तुमची आमची ही काय आहे? दशा आहे. प्रवृत्ती असते आशा नसती तर तुमची आमची ही दशा नसती. म्हणून अनेक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावी. भक्त कसे असतात? भक्त इथे जाणार जे देव उदास होईल आशा पाश निवारून देवा. ज्या मोक्षासाठी ज्ञानी मुनी तपस्वी रात्रंदिवस तडफड करतात ते मोक्ष आमच्या घरची जात होईल. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मोक्ष रे कामरी दासी मोक्ष कामारी दासी होय सांगू वैसी तुका म्हणे देवा. ते मोक्ष आमच्या घरची दासी होईल. का दासी होईल? मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. असा परमार्थ तुकोबारायांचा होता. तसा परमार्थ तुम्ही आम्ही करा प्रभू प्रिय सज्जनो. अभंगाच्या एकाच चरणाचा भावार्थ तुमच्या समोर सुटलेला आहे. बाकीचे चरण राहिलेले आहेत. कली रही तो फुल खिलेंगे और जिंदगी रही तो फिर मिलेंगे. आणि अशा प्रमाणे सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने काय करायचं आहे? नामचिंतन करायचं आहे. आणि विठोबार कुमारे साठी देवा तुझी चरण सेवा कराव्या. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. पुनश्च एकदा तुम्हाला सांगतो प्रभू प्रिय सज्जन हो, ज्या गौमातेवरती आपली संस्कृती टिकलेली आहे. कारण अगोदर धर्मावरती संकट यायचं तर गौमाताच देवाकडे जायची घराणे घेऊन. हो देवा या धर्माला वाचवा. संकट आलेल्या धर्मावरती त्यावेळेस गौमातेची रिक्वेस्ट ऐकून परमात्मा अवतार घ्यायचे. पण गौ मातेला वाचवा. गौचा हनन करू नका. ज्यावेळेस ही गाय कसायाच्या कब्जामध्ये जाते प्रभू प्रिय सज्जन हो, त्यावेळेस या गायीच्या डोळ्यामधून अश्रू निघता हो, अश्रू निघतात. आम्ही तुमची आमची किंवा तुमची आई आम्ही नेऊ का हो कसायाच्या घरामध्ये? येणार नाही ना. म्हणून गाय आपली आई आहे. म्हणून गायीला सुद्धा कसायाच्या घरामध्ये नेऊ नका. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, गौ तीर्थ. आणि आमच्या महाराजांची विजयदास महाराजांचं एक मोठं स्वप्न आहे की या ठिकाणी या नाशिक रोडला देवराणी गावामध्ये फार मोठी गौशाळा उघडावी असं भव्य दिवस स्वप्न त्यांचं आहे. परमात्मा त्यांचं स्वप्न साकार करो हे व्यासपीठातर्फे परमात्माला मी विनंती करतो. भक्ती सज्जन हो झालेली सेवा मुक्ताबाई श्री दत्त भगवान परमात्मा गौमातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देण्याच्या अगोदर कडा दुसरी काहीच नाही बोली वचनाची भाविका एका जनार आणि तुमचा दास त्याची पुरवाने. तुम्हाला जे पाहिजे असेल ते मी नाही देऊ शकलो असेल तर पुन्हा पुढे देण्याचा प्रयत्न करेल प्रभू प्रिय सज्जन हो. तोपर्यंत या बाळावरती तुम्ही अशीच कृपा ठेवा. निवृत्ती ज्ञान देव नाम देव तुकाराम देव
ज्ञानेश्वराम एकनाथ नामदेव तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिकावरले हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की जय हो। आणि दूसरा शब्द आहे सेवा हो। गौ माता की गौ माता की गौ माता की माता पिता की धर्म की पार्वती पतये हर